गौरी सूर्यवंशी, एस मराठीमध्ये आपलं स्वागत। वळूया आजच्या बातमीकडे। अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड शहरात जे कला केंद्र चालू आहे त्या कला केंद्रावर शासनाने कायदेशीर कारवाई करावी या मागणीसाठी अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघाचे जामखेड तालुकाध्यक्ष सचिन दत्तात्रय आजवे हे आजपासून जामखेड तहसील कार्यालयासमोर उपोषणास बसले। त्यांनी उपोषणापूर्वी दिलेल्या निवेदनात म्हटलंय की जामखेड शहरात व परिसरात अवैध कला केंद्र चालू असून तेथे कलेच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय चालत आहे। दररोज रात्री 4 ते 5 वाजेपर्यंत हे कला केंद्र चालू असताना या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता दिनांक 25 डिसेंबर 2024 रोजी तक्रारी अर्ज वेळोवेळी दिले। अवैध कला केंद्रांमुळे बाहेरील गुन्हेगार हे जामखेडमध्ये वास्तव्यास असतात, त्यामुळे जामखेड शहरातील नागरिक भयभीत झालेले आहेत। या सर्व कला केंद्र मालकांनी गुंड प्रवृत्तीचे लोक सांभाळले असून यामुळे राजरोसपणे मारामारी होत आहे। जामखेड शहर व तालुका पूर्णपणे भयभीत झालेला आहे। तसेच उपोषणकर्ते आजबे सचिन हे दिनांक 5 फेब्रुवारी 2025 रोजी उपोषणास बसले होते। सदर उपोषणावेळी जामखेड पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी संबंधित कला केंद्रावर कारवाई करण्यासाठी लेखी स्वरूपात आश्वासन दिले होते, परंतु कोणत्याही प्रकारची कारवाई झालेली नसून संबंधित कला केंद्रावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी देखील उपोषणकर्ते सचिन दत्तात्रय आजवे यांनी केली आहे। या उपोषणाला जामखेड शहर व तालुक्यातील काही नागरिकांनी पूर्णपणे पाठिंबा दर्शवलाय। नमस्कार, मी सर्वांना नमस्कार करतो। मी सचिन दत्तात्रय आजवे, अखिल भारतीय कुणबी मराठा महासंघ तालुका अध्यक्ष। माझं सांगण्याचं तात्पर्य असं आहे की या जामखेड तालुक्यामध्ये 9 कला केंद्र आहेत, तरी सुद्धा हे अवैध कला केंद्र असून इथं डीजेचा वापर, वेश्या व्यवसाय, लोकांना लूटमार, गुंड प्रवृत्तीचे लोक सांभाळणं, मारामाऱ्या करणं, धमक्या देणं वारंवार ही 2021-22 पासून मी अर्ज द्यायच्या भानगडीत चालू आहेत माझ्या, तरी सुद्धा प्रशासनानं अजून ह्याच्यावर दखल घेतलेली नाही। यांच्या जी कलेच्या नावाखाली डान्स बार चालू आहे, डीजेचा वापर चालू आहे, लोकांना लूटमार चालू आहे, हाणमार चालू आहे, तरी ह्या सगळ्या गोष्टींना आळा बसण्यासाठी मी आज इथं उपोषणाला बसलेलो आहे। अशी माझी दुसरी-तिसरी वेळ उपोषणाला बसायची आहे, तरी सुद्धा प्रशासनाने कोणती दखल घेतलेली नाही। तरी सुद्धा माझी सगळ्या प्रशासनाला विनंती आहे की बाबा ह्या अवैध कला केंद्राला सगळ्या गोष्टी त्या चाणक्य करून ह्यांना सेल लावण्यात यावे। ह्यांचे जे तिकिटाची परंपरा, स्टेज चालवायची परंपरा, बैठक रूमला ह्यांना परमिशन नाही, तरी सुद्धा ही बैठक रूममध्ये डीजेचा किरकास आवाजात पहाटे 4-5 वाजूस्तर कला केंद्र चालू ठेवतात। त्यांना अर्ध भानगडी द्यायला गेले तर तुम्हाला जीव मारू, असं करू तसं करू ही थिएटर मालक दम देतात व यांनी गुंड प्रवृत्तीचे लोक काही सांभाळलेले आहेत, तेही हाणमार, बाहेर येऊन लोकांना धमक्या देणे, घरी येऊन धमक्या देणे की आम्ही तुम्हाला जीव मारू, आमच्या विरोधात जर काही तक्रार दिल्या किंवा काही केलं तरी माझी प्रशासनाला वीज विनंती आहे की ह्या अवैध कला केंद्रावर बंदी आणावी। एस मराठी न्यूजसाठी जिल्हा प्रतिनिधी रिजवान बागवान, जामखेड। अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।